आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। या जगाच्या पाठीवर मराठी व्याकरणाने कितीही प्रगती केली तरी प्रत्येक शब्दाचा समास आणि विग्रह निघेल, पण या जगाच्या पाठीवर एकही शब्द खऱ्या अर्थाने एकही भाव आणि व्याकरणातला कोणताही शब्द समग्र भाव असा नाही की जो या दोन शब्दांची उकल करेल, कारण हे फक्त शब्द नाहीत, आई आणि बाबा हे भाव आहे आणि त्यातून बाबांचं झालेलं जाणं म्हणजे एखादा वटवृक्ष ढासळण्यासारखं आहे। कारण दुपारच्या 12च्या रणरणत्या उन्हामध्ये जर आपल्याला सावली देणारा एखादा वृक्ष असेल, त्याखाली जर बसलो, बाजूला कितीही उष्णता असू द्या, पण त्या झाडाखाली बसल्यानंतर थंडगार हवेची आपल्याला प्रचिती येते, पण तेच झाड अचानक कोसळलं तर त्याच रस्त्यावरती घामांच्या धारा वाहू लागतात। तो वटवृक्ष कुटुंबाच्या पाठीवर होता, तोपर्यंत एक अनमोल छाया होती, पण गेल्या वर्षभरापासून जाणवत खऱ्या अर्थानं, कारण पाहुणे राहुळे 10 दिवसानंतर एक वेळ विसरतील हो, पण त्या ज्या कुटुंब खऱ्या अर्थानं ज्या कुटुंबाचा तो आधार असतो, त्या कुटुंबाला पदोपदी त्या उष्णतेची, त्या खऱ्या अर्थानं वाळव्याची, त्या खऱ्या वादळाची अनुभूती वारंवार येत असते। मी नेहमी सांगतो तुमच्या माझ्यासारख्याचं सोडून द्यावं, कारण एक वडील एका कुटुंबासाठी काय करत असतात। जगाच्या पाठीवर वडील हे असा चित्रपटातला दिग्दर्शक आहे जो पडद्याच्या समोर कधीच येत नाही, पण पडद्यावरच्या चित्राला कधी क्षयही होऊ देत नाही, त्याचं नाव म्हणजे वडील आहे। जगाच्या पाठीवर आता आळंदीची यात्रा आली, प्रत्येकजण भगवंताच्या नामामध्ये, कारण पुण्यभूमी असणाऱ्या आळंदीचे प्रत्येकाला वेध लागलेत महाराज, पण ही वेध लागत असताना ज्यांच्यासाठी आपण ज्या परत्वे जातोय ती जगाची माऊली असणारे माझे ज्ञानोबाराय, पण ज्ञानोबारायांना घडवणारे सुद्धा मायबाप होते, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे। अहो, जगण्याचा आधार खऱ्या अर्थानं विठ्ठलपंतांचं जीवनचरित्र काय आहे, शब्दांमध्ये व्यक्त न होणारं एका पित्याचं काळीज काय असावं, यापेक्षा दुसरं उदाहरण या जगाच्या पाठीवर नाही। अहो, ज्यावेळी विठ्ठलपंत संसारामध्ये माघारी आले, आळंदीतल्या धर्म मार्तंडाने आवाज दिला, अरे संन्यासी माघारी आला, आणि पाहता पाहता आळंदीच्या मातीमध्ये धर्म मार्तंडांनी दुःखाची काळरात्र जणू काही विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेच्या अंतकरणात निर्माण केली। या दुःखाला पारावार राहिला नाही। शेवटी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेनं पाहता पाहता आपले जीवनाची वाटचाल सिद्ध बेटाकडे निघून सुरुवात केली। सिद्ध बेटावरती आले, सिद्ध बेटावरती छोटीशी झोपडी बांधली आणि त्या सिद्ध बेटावर आनंदाने राहू लागले, पण या धर्म मार्तंडांना तोही आनंद सहन झाला नाही। कोणीतरी 4 लेकरांना पाठवावं, अंगणामध्ये शिशू करावी, कोणीतरी विठ्ठलपंत रात्रीचे गाढ झोपेत असताना यावं आणि झोपडी पेटून द्यावी। अरे, अन्यायाचा अतिरेक झाला, तरी मात्र विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेनं आपल्या प्रपंचाला मात्र अध्यात्माची कास दिली आणि प्रपंचातलं एक एक पाऊल पुढं पडत गेलं। याच पाऊलावरती खऱ्या अर्थानं प्रपंचाचा जणू काही कळसरूपी मोगरा बहरला आणि याच प्रपंचाच्या वेलीवरती माझा निवृत्ती दादा, माझा ज्ञानदादा, माझा सोपान दादा आणि माझे मुक्ताराणी ही 4 फळं लगडली। दिवसा मागून दिवस जात होते, पाहता पाहता लेकरांना मांडीवर घेऊन विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता आपल्या लेकरांना संस्कारानं परिपूर्णही करत होते। एक दिवस असेच ज्ञानोबारायाने मुक्ताराणी आळंदीत असताना एक मुंज पाहिली आणि बोबड्या बोलात मुक्ताराणी उत्तरली, दादा, ए ज्ञानदादा, तुझी सुद्धा मुंज होणार का रे? ज्ञानदादा, तुझी सुद्धा मुंज होणार का रे? आणि ज्ञानदादानं छोट्याशा मुक्ताराणीच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, हो ग मुक्ता, हो ग मुक्ता, माझी सुद्धा मुंज होणार। तशी बोबड्या बोलात मुक्ताराणी उत्तरली, दादा, तुझी मुंज होणार, तुझ्या मुंजीत मी नवीन कपडे घालणार दादा, तुझ्या मुंजीमध्ये ही मुक्ताराणी नाचणार बरं दादा। आणि हो ग मुक्ते म्हटलं आणि ज्ञानदादानं मुक्ताराणीला घेऊन सिद्ध बेटाकडे वाटचाल केली, पण त्याच वेळी दुरून मात्र रुक्मिणी मातेनं पाहिलं होतं आणि त्याच रात्री डोळ्यातले अश्रू रोपवत रुक्मिणी माता विठ्ठलपंतांना उत्तरले, स्वामी, आपल्या लेकरांचं मुंजीचं वय झाले हो, आपल्या लेकरांना समाजानं स्वीकारलं पाहिजे, आपल्या लेकरांच्या मुंज झाली पाहिजे। आणि विठ्ठलपंत डोळ्यातलं पाणी अडवत उत्तरले, हो ग रुक्मिणी, माझ्याही मनात तोच विचार आहे। मग स्वामी, खऱ्या अर्थानं आळंदीत जाऊन तुम्ही पाहता का? आणि दुसरा दिवस उजेडला, सूर्यनारायण पाहता पाहता आकाश मार्गे विराजमान झाले आणि विठ्ठलपंतांचं एक एक पाऊल आता आळंदीत पडू लागलं। सकाळची धर्मसभा भरलेली होती, धर्मसभेसमोर विठ्ठलपंत उभे ठाकले, हात जोडले आणि खऱ्या अर्थानं आपल्या लेकरांना पुन्हा समाजानं स्वीकारावं म्हणून याचना करू लागले। पण आळंदीतल्या धर्म मार्तंडांनी याला आक्षेप घेत पाहता पाहता आपलं बोट पैठणच्या मातीकडे केलं आणि पैठणमध्ये तुमचा निवाडा होईल असं सांगितलं। शेवटी विठ्ठलपंतांचं अनवाणी एक एक पाऊल आता पैठणच्या मातीत पडू लागलं। सायंकाळची वेळ होती,
विठ्ठलपंत पैठणमध्ये होते, भरलेली धर्मसभा होती आणि धर्मसभेसमोर त्यांनी आपली विनंती मांडली आणि त्याच वेळी पैठणच्या धर्म मार्तंडांनी सांगितलं, एक तर संन्याशाच्या मुलांनी जन्माला येऊच नये आणि जर खऱ्या अर्थानं तुमच्या मुलांना समाजानं स्वीकारावं असं वाटत असेल, एकमेव मार्ग आणि तो मार्ग म्हणजे देहांत प्रायचित्त. जणू काही कानामध्ये शिस ओतावं असं पाहता पाहता विठ्ठलपंतांच्या कानामध्ये देहांत प्रायचित्त हा शब्द शिष्यासारखा रुतवत गेला आणि विठ्ठलपंतांचं एक एक पाऊल आता पुन्हा आळंदीच्या सिद्ध बेटाकडे पडू लागलं. अरे पहिलं पाऊल पडलं, डोळ्यासमोर निवृत्ती दादा आला. माझा निवृत्ती खऱ्या अर्थानं तापट आहे, ज्ञानी आहे, पण थोडासा रागीट आहे. मी जर देहांत प्रायचित्त घेतलं तर काय होणार माझ्या निवृत्तीचं. पुढचं पाऊल पडलं, डोळ्यासमोर ज्ञानदादा आला. अरे ज्ञानाचा भंडार माझा ज्ञान आहे, पण काय होणार माझ्या नंतर माझ्या ज्ञानाचं. पुढचं पाऊल पडलं, डोळ्यासमोर सोपाना आला. छोटासा अल्लड आहे माझा सोपाना, माझ्या जाण्यानंतर काय होणार माझ्या सोपानाचं. अरे पुढचं पाऊल पडलं, डोळ्यासमोर मुक्ताराणी आली. बाप कसाही असू द्यावं, पण बापाचा सगळ्यात जास्त जीव जर या जगात कुणावर असेल ना तो लेकीवर असतो. कारण बाप लेकीचं नातंच असं आहे, लेक ही फक्त त्या बापाची लेक नसते, तर बापाची दुसरी आई म्हणजे त्याची लेक असते. कारण बाप आपलं मन स्वतःच्या बायकोसमोर कधी मोकळं करू शकत नाही. त्याला मन मोकळं करण्यासाठी जर जागा जगात कोणती असेल तर ती म्हणजे लेक असते. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. अरे डोळ्यासमोर 6 वर्षांची मुक्ताराणी आली. छोट्याशा मुक्ताराणीने अल्लडपणे यावं, बोबड्या बोलत वडिलांच्या मांडीवर बसावं, विठ्ठलपंतांचे गाल ओढावे आणि भरलेल्या ताटातून विठ्ठलपंतांनी घास घ्यावा आणि तो घास मुक्ताराणीच्या तोंडात जावा आणि छोट्याशा हातानं मुक्ताराणीनं तो घास धरावा आणि पुन्हा तो आपल्या वडिलांच्या तोंडामध्ये घालावा. चिऊ काऊचा शब्द गात विठ्ठलपंतांनी मांडीवर घेऊन मुक्ताराणीला भरवावं आणि गळ्यात पडून बोबड्या बोलत मुक्ताराणीनं उत्तरावं, बाबा बाबा ही मुक्ता कशी दिसते आहे. आणि डोक्यावर हात फिरून विठ्ठलपंतांनी सांगावं, जगाच्या पाठीवरची गोडपरी आहे माझी मुक्ताराणी, पण त्याच मुक्ताराणीला सोडून कायमचं जायचंय. अरे डोळ्यातल्या आसवांनी पाहता पाहता समुद्राचं रूप घेतलं, पण एक एक पाऊल मात्र भरलेल्या डोळ्यांनी सिद्ध बेटावर पडत होतं. रात्र निघून गेली. आज रुक्मिणी माता विठ्ठलपंतांच्या वाट पाहत होत्या. बाहेर पावलांचा आवाज झाला आणि रुक्मिणी मातेला जाणीव झाली, स्वामी आले. झोपडीचा ताटी बाजूला झाली. विठ्ठलपंतांनी आत प्रवेश केला आणि जसा विठ्ठलपंतांचा आत प्रवेश झाला, मिनमिन त्या दिव्यामध्ये जवळ बसलेल्या रुक्मिणी मातेने विचारलं, स्वामी आळंदीला गेला होतात, फार उशीर केलात. होय रुक्मिणी, आळंदीला गेलो होतो, पण आळंदीच्या धर्म मार्तंडांनी मला पैठणचा मार्ग सांगितला. मग स्वामी तुम्ही पैठणला गेला होतात. होय रुक्मिणी, मग पैठणच्या सभेत काय निर्णय झाला. आणि उसासा टाकत डोळ्यातले अश्रू लपवत विठ्ठलपंतांनी सांगितलं, निर्णय झालाय रुक्मिणी. अहो पण कोणता निर्णय झालाय ग. अहो एकच निर्णय झालाय, आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी घेतलेला निर्णय तुलाही मान्य असेल रुक्मिणी. अहो पण स्वामी कोणता. आणि उसासा टाकून विठ्ठलपंत उत्तरले, रुक्मिणी देहांत प्रायचित्त. अहो पाहता पाहता अंतकरणामध्ये रुक्मिणी मातेच्या उमळा दाटून आला. पण त्याच वेळी एका आईचं काळीज, एका बापाचं काळीज काय असतं. त्या माय बापानं विचार केला, अरे आपल्या देहांत प्रायचित्त घेण्यानं जर आपल्या लेकरांचं कल्याण होत असेल, असं एकदा काय 1000 वेळा आपण देहांत प्रायचित्त घेऊ. आणि पाहता पाहता दुसऱ्या दिवशी गोड जेवण करण्यात आलं. पुरणपोळीचा स्वयंपाक झाला, लेकरांना खाऊ घातलं. अल्लरची छोटी छोटी लेकरं आपल्या अंथरुणावर पडली होती, पण विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेच्या डोळ्यातले अश्रू मात्र थांबत नव्हते. कारण शेवटचे डोळे भरून ते आपल्या लेकरांकडे पाहत होते. पाहता पाहता रात्रीचा समय झाला आणि विठ्ठलपंतांना खऱ्या अर्थाने जागेवरून उठले. सोबत रुक्मिणी माता होती आणि लेकरांच्या कल्याणासाठी माय बापांचा त्याग पहा, एक एक पाऊल आता देहांत प्रायचित्तासाठी इंद्रायणीकडे पडू लागलं. पाहता पाहता सकाळ झाली. आता मात्र विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपले लेकरू जर आपल्याला 2 मिनिटं दिसलं नाही आणि त्या लेकराला जर आपले मायबाप 2 मिनिटासाठी दिसले नाही तर आपला जीव जायला होतो. 8 वर्षाचा ज्ञानदादा आहे, अवघ्या 6 वर्षांची खऱ्या अर्थानं मुक्ताराणी माझा सोपाना छोटा आहे. काय लेकरांची उठल्यानंतर अवस्था झाली असेल, वेळ अधिकचा झाला, वेगात पुढे सरकतो. अहो खऱ्या अर्थानं सिद्ध बेटाच्या झोपडीतून जर फक्त आवाज निघाला तर 8 दिवस हुंदक्यांशिवाय दुसरा बाहेर कोणताच आवाज पडत नव्हता.